Friends, welcome back. So now we are starting history chapter 4, the Vedic civilization. In that the first is 4.1, the Vedic literature म्हणजे वैदिक वाङ्मय. वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय. वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली. वेदातील काही सूक्ते स्त्रियांनाही स्फुरली आहेत. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती. वैदिक वाङ्मय अतिशय समृद्ध आहे. ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो. तो काव्यरूप आहे. ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहेत. या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात. विद म्हणजे जाणणे, त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली, जिचा अर्थ ज्ञान असा होतो. मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले. वेदांना श्रुती असेही म्हणतात. द वेदास आर ऑल्सो कॉल्ड ॲज श्रुती. ओके, सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज Vedas are also called as. So now next is ऋग्वेद संहिता. ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात. ऋग्वेद संहितेत देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहेत. ओके, येस. सो नाव नेक्स्ट इज यजुर्वेद संहिता. यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. यज्ञविधींमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेत आहे. पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेले त्या मंत्राचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे. येस, सो नेक्स्ट इज अवर सामवेद संहिता. बट बिफोर सामवेद संहिता काही सूक्तांचा मराठी भाषेत अर्थ. मिनिंग ऑफ संहिता. समसुक्ता. ओ ऑलमायटी म्हणजे हे देवा, खूप पाऊस पाड, आमच्या शेतात भरघोस पीक येऊ दे, आमच्या मुलाबाळांना भरपूर दूध दुभते दे, गायी आमच्या घरी येवोत, आमच्या गोठ्यात ते आनंदाने राहोत, त्यांना पुष्कळ वासरे होवोत. लोक हो, चला उठा, उशेच्या आगमनाबरोबर अंधार नाहीसा झाला आहे आणि प्रकाशाचे आगमन होत आहे. उशेने सर्व विश्वाला जागे केले आहे. आपण आपापले उद्योग करून धन मिळवूया. सो नाव नेक्स्ट इज सामवेद संहिता. काही यज्ञविधींच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केले जाईल. ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केले आहे. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. ओके, सो नाव नेक्स्ट इज अथर्ववेद संहिता. अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले आहे. अथर्ववेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते. आयुष्यात येणाऱ्या संकटांवर, दुःखांवर करायचे उपाय त्या संहितेत सांगितले आहेत. तसेच अनेक औषधी वनस्पतींचीही माहिती त्यात दिलेली आहे. राजाने राज्य कसे करावे याचेही मार्गदर्शन त्यात केलेले आहे. संहितांच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली. त्यांचाही समावेश वेद वाङ्मयात केला जातो. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट शॉर्ट नोट ऑन अथर्ववेद संहिता. सो नेक्स्ट इज अवर ब्राह्मण टेक्स्ट. म्हणजे काय तर ब्राह्मण ग्रंथ. तर यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत. सो नाव नेक्स्ट इज अवर आरण्यकास म्हणजे आरण्यके. अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन आरण्यक ग्रंथांमध्ये मांडलेले आहे. यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी यात घेतलेली दिसते. उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. जन्म मृत्यूसारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत. अशा गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे. 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे 1500 वर्षांचा कालावधी लागला. त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले. त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे महत्त्वाचे साधन आहे. कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन, फॅमिली सिस्टीम, डे टू डे लाईफ. वेदकाळात एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबातील कर्ता पुरुष घराचा प्रमुख म्हणजे गृहपती असे.
गृहपतीच्या परिवारात त्याचे वृद्ध माता पिता, त्याचे लहान भाऊ आणि त्या भावांचे परिवार, त्याची पत्नी आणि मुले, त्याच्या मुलांचे परिवार अशा सर्वांचा समावेश असे. ही कुटुंब व्यवस्था पुरुष प्रधान होती. सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा काही विद्वान स्त्रियांचे अनेक उल्लेख वैदिक साहित्यात आढळतात. परंतु हळूहळू स्त्रियांवरील बंधने वाढत गेली. त्यांचे कुटुंबातील आणि समाजाचे स्थान अधिकाधिक दुय्यम होत गेले. वेद काळातील घरे मातीची किंवा कुडाची असत. गवत किंवा वेलींचे जाडसर तट्टे विणून त्याच्यावर शेण माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड. सो नाऊ नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज what is cood? Okay, so wattle means woven lattice of wooden strips. So now next question for homework is what is wattle? Okay, wattle. A house was called griha or shala. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता. सिरियल्स म्हणजे तृणधान्य. त्यापासून हे विविध पदार्थ बनवत असत. वैदिक वाङ्मयात यव, गोधूम, व्रीही यासारखे शब्द आपल्याला आढळतात. ठीक आहे. यव म्हणजे सातू, बार्ली. गोधूम म्हणजे गहू. व्रीही म्हणजे तांदूळ. दूध, दही, लोणी, तूप, मध हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते. उडीद, मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थांचाही त्यांच्या आहारात समावेश होता. ओके. मग वेदकालीन लोक लोकरी आणि सुती वस्त्रे वापरत. वल्कले म्हणजे झाडांच्या सालींपासून तयार केलेले वस्त्रेही वापरत. तसेच प्राण्यांच्या कातड्यांचाही उपयोग वस्त्र म्हणून केला जाई. स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा, सोन्याचे दागिने वापरत. निष्क नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय होता असावा. त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी केला जाई. ओके. सो गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती. विणा, शततंतू, झांजा आणि शंख ही त्यांची प्रमुख वाद्ये होती. डमरू आणि मृदुंग ही तालवाद्येही ते वापरत असत. ओके. सो आपल्याला इथे दिसत आहे कोणकोणते वाद्य आहेत. येस. सो नाव नेक्स्ट इज अवर फार्म, ॲग्रिकल्चर, ॲनिमल हजबंड्री, इकॉनॉमिक अँड सोशल लाईफ. वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. अनेक बैल जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जाई. नांगरट केली जाई. नांगराला लोखंडाचा फाळ बसवत असत. अथर्व वेदामध्ये पिकावर पडणारी कीड, पिकाचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यांच्यावरील उपाय यांचाही विचार केलेला आढळतो. खत म्हणजे शेणाचा उपयोग केला जात असे. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन इज राईट शॉर्ट नोट ऑन ॲग्रिकल्चर. ड्युरिंग द वैदिक पिरियड म्हणजे वैदिक काळात घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते. गायींचा विनिमयासाठी उपयोग केला जाई. त्यामुळे गायींना विशेष किंमत होती. इतरांनी गायी चोरून नेऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जाई. ठीक आहे. घोडा हा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी. ओके. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज की गायींना विशेष महत्त्व का दिलं जाईल. ठीक आहे. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज व्हाय काऊज वर हायली प्राइज्ड. सो पीपल टूक स्पेशल केअर टू एन्शोर दॅट देअर काऊज वुड नॉट बी स्टोलन. म्हणजे गायी चोरल्या जाणार नाहीत म्हणून त्यांनी विशेष काळजी घेतली. द हॉर्स वॉज व्हॅल्यूड बिकॉज ऑफ इट्स स्पीड. तर मग घोडा हा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी. त्याला माणसाळवून रथाला जोडण्यात वेदकालीन लोक निष्णात होते. वेदकालीन रथाची चाके आऱ्यांची होती. भरीव चाकांपेक्षा आऱ्यांचे चाक वजनाने हलके असते. घोडा जोडलेले आऱ्यांच्या चाकांचे वेदकालीन रथ अर्थातच खूप वेगवान होते. ठीक आहे. हे दिसतं आपल्याला आरे, चाकाचे आरे. घोडा आहे, 2 घोडे आणि रथ आहे. घोडेस्वार आहे. ओके. सो डू यू नो हॉर्स पॉवर. घोड्याला अश्व असे म्हणतात. एखाद्या इंजिनाचा वेग मोजण्यासाठी जे एकक वापरले जाते त्याला अश्वशक्ती किंवा हॉर्स पॉवर असे म्हणतात. ठीक आहे. सो इन दिस पिरियड म्हणजे मग त्या काळात शेती आणि पशुपालन यांच्याखेरीज इतर अनेक व्यवसायांचाही विकास झाला होता.
व्यावसायिक, कारागीर समाजव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते. श्रेणी या नावाने ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र संघ होते. अशा श्रेणींच्या प्रमुखाला श्रेष्ठी असे म्हणत, परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरांचा दर्जा दुय्यम होत गेला. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज व्हॉट इज श्रेष्ठी. श्रेष्ठी त्या काळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्ण होते. हे वर्ण व्यवसायावरून ठरत नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे जाती निर्माण झाल्या. जातीव्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली. ओके, सो आदर्श आयुष्य कसे जगावे यासंबंधीच्या काही कल्पना वेदकाळात रूढ झाल्या होत्या. त्यामुळे जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या 4 टप्प्यांना 4 आश्रम असे म्हटलेले आहे. पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचर्याश्रम, गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ. ब्रह्मचर्याश्रम यशस्वी रीतीने पार पाडल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे गृहस्थ आश्रम. या काळात पुरुषाने कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असलेली आपली कर्तव्ये पत्नीच्या साहाय्याने पार पाडावीत अशी अपेक्षा असे. तिसरा म्हणजे वानप्रस्थाश्रम. ठीक आहे, या टप्प्यावर त्याने घरादाराच्या मोहाचा त्याग करून जावे, मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि अत्यंत साधेपणाने जगावे. चौथा आश्रम म्हणजे सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे. फार काळ एका ठिकाणी राहू नये असा संकेत होता, म्हणजे संन्यास आश्रम. ठीक आहे. ओके, सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राइट शॉर्ट नोट ऑन 4 आश्रम्स. 4 आश्रम और 4 स्टेजेस. ठीक आहे, 4 स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ. ओके, गुरु अँड डिसायपल. गुरु आणि शिष्य हे आपल्याला दिसतं इथे. सो रिलिजियस आयडियाज. नाव नेक्स्ट धर्मकल्पना. वेदकालीन धर्मकल्पनांमध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवतारूप दिलेले होते. त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांचा प्रार्थना केलेल्या आहेत. त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत त्याला हवी असे म्हणत. ओके, सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज व्हॉट इज हवी. अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याच्या विधी म्हणजे यज्ञ. ओके, सुरुवातीला यज्ञविधींचे स्वरूप साधे होते. ओके, सो पुढे त्यांचे नियम अधिकाधिक कठीण होत गेले. ते कठीण यज्ञविधी पार पाडणाऱ्या पुरोहितांचे महत्त्व त्यामुळे वाढत गेले. वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचाही विचार केला होता. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा, उन्हाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर हिवाळा हे नियमित असणारे सृष्टीचक्र आहे. सृष्टीचक्र आणि त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी ऋत असे नाव दिले. प्राणीमात्रांचे जीवन हाही सृष्टीचक्राचाच एक भाग आहे. सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर संकटे येतात. तसे होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. कोणीही सृष्टीचे नियम मोडू नये. असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे असे समजले जाईल. ओके, येस. सो लेट्स डिस्कस व्हॉट कुड बी द कॉजेस. म्हणजे सृष्टीचक्रात बिघाड कशामुळे होऊ शकतात. ठीक आहे, ते तसे होऊ नये म्हणून तुम्ही कोणते प्रयत्न कराल. उदाहरणार्थ पाऊस कमी पडला तर पिण्याच्या पाण्याचे नियोजन कसे कराल. ठीक आहे. सो येस, 4.5 पॉलिटिकल सिस्टीम, शासन व्यवस्था. वेदकाळात प्रत्येक ग्रामवसाहतीचा एक प्रमुख असे, त्याला ग्रामणी असे म्हणत. अनेक ग्रामवसाहतींचा समूह म्हणजे विश, त्याच्या प्रमुखाला विशपती असे म्हणत. अनेक विश मिळून जन तयार होत असे. पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद म्हटले गेले. जनच्या प्रमुखाला नृप किंवा राजा म्हटले जाई. प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाचे कर्तव्य होते. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट शॉर्ट नोट ऑन पॉलिटिकल सिस्टीम. सो राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असत. पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते. कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागदूग असे म्हणत. भाग म्हणजे वाटा. जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणारा तो भागदूग. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विधत आणि जन अशा 4 संस्था होत्या. विधत या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे. ओके, सो हे लक्षात ठेवा. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळात सभा म्हणत, तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीत समिती असे म्हणत. समितींमध्ये लोकांचा
सहभाग असे. ठीक आहे. पुढे वैदिक काळात विचार प्रवाहात स्मृती व पुराण नावाचे वाङ्मय निर्माण झाले. वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादींवर या नावाने ओळखले इत्यादींवर आधारलेला धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला. ठीक आहे, हिंदुइझम. नंतर मग प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था यांच्यातील वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह अस्तित्वात होते. पुढील पाठात आपण त्यांचा अभ्यास करणार आहोत, परिचय करणार आहोत. ओके, येस. सो नाउ नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज की इन विच कमिटी वुमेन्स वर included. Okay, Vidat, in which working of Sabha women participated?